चला आता पुन्हा तोच मंडे, पुन्हा तीच सुरुवात. कधी एकेकाळी स्कूल आणि कॉलेजला जायची तयारी असायची. आता आता आपल्याला जायचं आहे जॉबला. मंडेची सुरुवात आपली आता जॉबपासून चालू झालेली आहे. सरका एम केअरवाले व्हा बाजूला. तर आपण आहेत हेट्रो हेल्थ केअरवाले. पहिल्यांदा सगळ्यात आलो. पहिल्यांदा सगळ्यात लवकर येऊन मी पेट्रोल वगैरे भरलं आणि मला जायचं होतं JSPM कॉलेजला. हां, थोडंसं प्रायव्हसी म्हणजे थोडंसं प्रायव्हेट काम होतं काहीतरी. त्याच्यानंतर मग पुन्हा ट्रॅफिक लागलं. आता भूक लागली म्हणून सुदामाचे पोहे वगैरे खाल्ले आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे घेतलं थोडंसं. मग त्याच्यानंतर थोडं पुढं जाऊन चहा वगैरे घेतला. भाई चहाशिवाय आपली दिवसाची सुरुवात होतच नाही आहे. आता तुम्ही बोलत असाल एवढं पोलाइटनेस कसं काय आलं आहे? काय आता डॉक्टरांशी बोलणं तर थोडं पोलाइटनेस यावंच लागतं. मग आपलं पहिलं कॉल करण्यासाठी बघू शकता तुम्ही हे सगळं डॉक्टरांचं साम्राज्य. एवढे सारे दवाखाने होते का नाही, काय चॉईस करायचं कळतच नव्हतं. पहिला कॉल वगैरे केला. त्याच्यानंतर मग आपला मित्र भेटला आहे आपल्याला. तर थोडंसं हा कन्सल्टेशन करतो आहे आणि एक मॅडमनी आपल्या थोडी तारीफ पण केलेली आहे ब्लॉग्सची वगैरे. काय सांगू, ही स्माईल म्हणजे ही खतरनाकच विषय असतो. कोणी आपल्या म्हणजे पॅशनविषयी बोलत असलं ना, खूप छान वाटतं. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज तर म्हणजे काही सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल. पावसाची पुन्हा अजून कटकट चालू झाली. मग घातलं रेनकोट, तरी पण मस्त मजा येत होती आज पावसात. काय माहिती कशामुळं आजचा दिवसच खतरनाक होता. त्याच्यानंतर मग ब्रह्मचैतन्य हॉस्पिटलला आलो. गणपती बाप्पाच्या पाय वगैरे पडलो आणि आपल्या पुढं चाललो कामाला. इथं पण एका डॉक्टरांनी खूप आपलं म्हणजे असं कन्सल्टेशन वगैरे खूप छान झालं त्यांच्याशी. त्याच्यानंतर मग आपण बाकी कामं करण्यासाठी निघालो. तर आपल्याला DY पाटील हॉस्पिटलला जायचं होतं, कारण तिथं पण कॉल्स वगैरे आहेत असं माझा हा मित्र बोलला होता. बघून तरी बोललं, चल म्हटलं काय विषय. 5व्या फ्लोअरला नुसतं आम्हाला ते पार्किंग करण्यासाठी जावं लागलं. मग काय पार्किंग वगैरे केली आणि मग हॉस्पिटलला बघावं म्हटलं काही एंट्री वगैरे भेटते का. तर इकडं आम्हाला कार्ड वगैरे घ्यावं लागतं ऑफिशियली जाण्यासाठी. तर मग आम्हाला आज तर काय भेटलं नाही. म्हटलं चला नेक्स्ट टाईम बघू. याला पण टाटा बाय बाय केला आणि आपण पण रूमवरती आलो. थोडा हेक्टिक डे होता, पण डे छान होता. बाकी भेटतो.